बघा मस्त अशी चवळीची हिरवीगार भाजी आहे. त्याला आपण साफ करून घेऊया. छान आहे हिरवी आहे मस्त. बघा अशी आपण पानं तोडून घेणार आहे भाजीची. बघा मस्त अशी भाजी आपण साफ करून घेतलेली आहे. हे बघा किती मस्त अशी भाजी आपण साफ करून घेतलेली आहे. छान मस्त स्वच्छ भाजी आता धुवून घेतलेली आहे. आता बघा आपण हे बघा तर जसं बाजूला पाणी ठेवलेलं आहे. आणि भाजी बघा गरम पाण्यात टाकून घेतली आपण. आणि थोडीशी गरम पाण्यात शिजून घ्यायची बघा ही भाजी. आणि चिमट्याने मी अशी वर खाली करणार आहे बघा. 5 मिनिटांनी पण काढून घेऊया. इथेच बघा मी तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि कांदा टाकून घेतलेला आहे बघा. कांद्याच्या नंतर बघा एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे आपण. हे बघा ते चिमट्याने आपण भाजी काढून घेऊया. कांदा टोमॅटो एकदम मस्त आपण छान असं परतून घेतलेलं आहे बघा. ब्राऊन कलर येऊपर्यंत. आणि बघा तुम्ही बघू शकता आपली कशी मस्त कांदा टोमॅटो ब्राऊन कलर झालेला आहे बघा. आणि चला तर आपण आता काय करूया बघा. ते शेंगदाणे मिरच्या आणि लसूण असं मस्त आपण कुटून घेतलेलं आहे ठेचा. तर बघा तो पण याच्यामध्ये आपण असं टाकून घेतला आणि छान मस्त मिक्स करून घेतलं. आणि बघा आता ही भाजी मी गरम पाण्यातून थंड पाण्यात काढलेली आहे बघा. आणि ही भाजी बघा अशी मस्त मी पिळून घेतलेली आहे. आपण सगळी अशी सुट्टी करून घेऊया भाजी. हे बघा गरम पाण्यातून मस्त थंड पाण्यात टाकून मस्त अशी हे करून घेतलेली बघा. बघा आपल्या इकडे मिरची मस्त कांदा टोमॅटो ब्राऊन झालेला आहे. छान पद्धतीने असं शिजून घेतलेलं आहे. चला आता ही भाजी आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया. नंतर बघा अशी भाजी आपण टाकून घेतलेली आहे. आणि सर्व आता मिक्स करून घेऊया आपण. मैत्रिणींनो एवढी भाजी मस्त होते बघा. छान तांदूळ्याची भाजी म्हणतात, चवळीची पण म्हणतात. एवढी मस्त होते नाशिक केली तर एकदम छानच लागते, चवीला पण भारी.
तर बघा आता अशी सगळी मिक्स करून घेऊ आपण आणि 5 मिनटं आपण वाफ काढून घेऊया बघा. म्हणजे सर्व मसाला असा भाजीला लागतो ना, त्यामुळे हे बघा. तर मी सगळी भाजी मिक्स करून घेणार आहे आणि मीठ टाकलेलंच आहे आपण त्याच्यामध्ये पहिल्याच ठेच्यामध्ये. तरी पण थोडंसं टाकूया आपण वरून मीठ. तर बघा अजून थोडंसं पण मीठ टाकून घेऊया वरून. आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनटासाठी आपण वाफ काढूया. तर बघा मी सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि बघू आपण आता 5 मिनिटांनी आपली भाजी कशी होती ती. तर बघा मैत्रिणींना आपण थोडीशी वाफ काढून घेतलेली बघा भाजीची. पुन्हा एकदा आपण थोडीशी वाफ काढली म्हणजे आपली. आणि बघा मी आता एक वाफ काढून घेतलेली आहे. बघा आपली भाजी कशी मस्त वाटते बघा. आपली भाजी अशी एकदम सुकी अशी मोकळी झालेली आहे बघा आपली भाजी. कशी झाली आपली भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा.